सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक चटपटीत स्नॅक्स। त्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलाय। त्यात आपण पाव चमचा ओवा घालायचा आहे, थोडासा चुरून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्ण उतरतो। चवीपुरतं मीठ घालूया आणि हे 3 चमचे तेल आहे, तेल घालायचे। याच्याऐवजी तुम्ही तूप घातलं तरी चालेल। आता हे पूर्ण पिठाला आपण चोळून घेऊया। हे बघा, हे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही असं पीठ भिजवायचं। हे बघा, हे एवढं पातळ करायचंय, अगदी खूपच पातळ नाही करायचं, नाहीतर मग ते जे आपण स्नॅक्स करणार आहोत ते चिवट होतात। हे एवढं घट्ट हवं, चपातीपेक्षा थोडंसं पातळ पीठ। वरून आपण तेलाचा हात लावूया म्हणजे सुकणार नाही। आणि हे आता 10 मिनिटं आपण असं झाकून ठेवून देऊया आणि यासाठी आपण एक स्टफिंग बनवून घेऊया। आता आपण स्टफिंग बनवून घ्यायचंय। इथे मी 1 चमचा तेल घेतलंय, जास्त घ्यायचं नाही यामध्ये तेल। त्यात पाव चमचा हिंग घालूया, पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडायला लागली आहे, यामध्ये आपण अगदी पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। यामध्ये आपण या 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या। यात हा 1 कांदा छोटासा घेतलाय मी बारीक चिरून, तो घालायचा आहे। यात आपण हळद घालूया पाव चमचा। हे अगदी सुकं जर वाटत असेल तर यामध्ये आपण 1 चमचा पाणी घालायचे म्हणजे मग एखादी लागत नाही। आता आपला कांदा मिरची सगळं छान फ्राय झालेलं आहे। यात आपण हे आता उकडलेले बटाटे थोडे मॅश करून घालणार आहोत हाताने। मी 2 बटाटे घेतले उकडून। यात आपण आता थोडीशी धणे जिरे पावडर घालायचे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचंय। चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजानेच घालायचंय मीठ, आणि कोथिंबीर घालायची। आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। यावर झाकण ठेवून आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी अगदी वाफ काढायची, म्हणजे सगळं मसाले आणि मीठ व्यवस्थित मिक्स होईल। 2 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया। छान वाफ आलेली आहे। आपलं स्टफिंग तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थंड करत ठेवायचं आहे। हे बघा, इथे मी 2 चमचे मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशी घट्ट पेस्ट करून घेतलेली आहे। एवढी घट्ट करायची आहे म्हणजे फक्त याला चिकटवण्यासाठी हे तयार केलेलं आहे, एवढी घट्ट पाहिजे। हे बघा, आपलं पीठ छान भिजलेलं आहे। आता याचे आपण चपातीसाठी जेवढे गोळे करतो तेवढे करून घ्यायचे। हे बघा, एवढे गोळे करून घेऊया। मी थोडासा मैदा घेतलेला आहे लावायला। आता आपण याची चपाती करून घेणार आहोत। अति जाड नाही आणि अगदी पातळ सुद्धा करायची नाहीये। हे बघा, एवढी चपाती करून घेतली मी। आता याचे आपण 4 भाग करायचे। आणि आपण हे जे स्टफिंग केलं होतं ते आता थंड झालेलं आहे।
आता हे चमच्याने सगळ्या याच्यामध्ये ठेवून घेऊया. ह्याचे आधी गोळे करून ठेवले तरी चालतील. हे आपण जे मगाशी स्लरी केली होती ती अशीच सगळी कडेनी लावायची आहे, म्हणजे मग तेलात उघडायचा काही त्याला चान्स नाहीये. आता हे बघा, हे आपण तीनही कोपरे असे जवळ घ्यायचे आणि एकत्र असे चिकटवायचे आणि मग ह्या कढा एकमेकाला चिकटवून घ्यायच्या. हे बघा, अगदी पटकन होतं. स्लरी असली की ते आपल्याला चिकटवायला जास्त सोपं पडतं, म्हणून अशी मैद्याची स्लरी करून घ्यायची. हे असेच आपण सगळे बांधून चिकटवून घेऊया. हे असेच आपण सगळे चिकटवून घ्यायचे. अगदी झटपट होतात, अजिबात वेळ नाही लागत. एक चपाती केली की त्यामध्ये पटकन 4 होऊन जातात. आता हे आपण आधी सगळे करून घेऊया आणि मग एकदम फ्राय करायला घ्यायचे. यामध्ये तुम्ही स्टफिंग तुमच्या मनाप्रमाणे वेगळं सुद्धा घेऊ शकता. हे बघा, आपण सगळे याला आपण व्हेज पफ्स किंवा व्हेज पॅटीस तुम्ही नाव देऊ शकता. आता हे आपण तयार करून घेतलेले आहेत. आपण फ्राय करायला घेऊया. हे बघा, तेल आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाहीये. अगदी लहान बारीक बुडबुडे येतील एवढंच तेल तापलेलं असलं पाहिजे, म्हणजे सावकाश हे फ्राय होऊ द्यायचे आहेत आपल्याला. आता इथे तेल आपण तापलंय का बघूया. हे बघा, जरासं मी पीठ टाकते. हे बघा, हे असेच बुडबुडे आले पाहिजे. हे तेल परफेक्ट आहे यासाठी. आता हे सावकाश आपण त्यामध्ये सोडूया. जेवढे व्यवस्थित राहतील तेवढेच घालायचे आहेत, उगाच गर्दी करायची नाही आधीच. आधी हलवायचं नाहीये, गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. हे बघा, छान रंग यायला लागलेला आहे. आता आपण फिरवून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने छान असे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. गॅस मोठा करायचा नाही अजिबात, असा मंदच ठेवायचा आहे. हे बघा, सगळ्या बाजूनी छान गोल्डन झालेले आहेत. हे आता काढून घेऊया आपण. अगदी सुंदर रंग आलेला आहे आणि असेच बाकीचे सर्व तळून घ्यायचे. वाव, मस्त. हे बघा, आपले व्हेज पफ्स किंवा व्हेज पॅटीस तयार आहेत. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला जी आवडेल ती स्टफिंग भरूनही करू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी बरोबरही सर्व करू शकता. हे बघा, मी एक तुम्हाला फोडून दाखवते. वाव, मस्त अगदी क्रिस्पी झालेला आहे. छान, अतिशय कुरकुरीत अँड एकदम क्रिस्पी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि तेलही अजिबात आलेलं नाहीये जास्तीचं.